समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सस्तुतिर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज फाल्गुन वद्य दशमी शके 1947. योगीराज श्री कल्याण स्वामी यांचे धाकटे बंधू म्हणजे श्री दत्तात्रय स्वामी यांची आज पुण्यतिथी. त्यांचा मठ सातारा जिल्ह्यामध्ये आहे, शिरगाव या ठिकाणी. शिरगावपासून पाली वगैरे ही गावं अगदी जवळ आहेत. समर्थांच्या चरित्रामध्ये या सगळ्या गावांचा उल्लेख आहे. आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे गाव आहे नाशिक जिल्ह्यातलं भोगूर, इथले हे मूळचे राहणारे कृष्णाजी पंत. आणि प्रवासानिमित्त ते कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये गेले. त्यावेळेस त्या ठिकाणी कल्याण स्वामींचे मामा बरवाजी पंत यांची आणि त्यांची भेट झाली. पुढे त्यांची बहीण जी होती तिचा विवाह कृष्णाजी पंतांशी झाला आणि ही 3 मुलं झाली, अंबाजी, दत्ताजी आणि एक कन्या. अंबाजी म्हणजे आपले योगीराज श्री कल्याण स्वामी, दत्ताजी म्हणजे दत्तात्रय स्वामी. दत्तात्रय स्वामींचा शिरगावचा मठ, ती परंपरा आजही आहे. पुढे या मठाचे 2 मठ झाले. एक मठ ग्वाल्हेर येथे आहे, शिरगावकर मठ, आणि दुसरा बडोदा येथे आहे. हे दोन्ही मठ असले तरी परंपरा ही शिरगावचीच आहे दत्तात्रय स्वामींची. खूप सुंदर असा मठ आहे दत्तात्रय स्वामींच्या. आज खरं म्हणजे 309वी पुण्यतिथी आहे. 2017मध्ये त्यांची त्रिशताब्दी पुण्यतिथी झाली. त्या वर्षामध्ये 2दा मला तिथे जाण्याचं भाग्य प्राप्त झालं. एक वेळेस पारायणाच्या निमित्ताने आणि दुसऱ्या वेळेस त्या ठिकाणी त्रिशताब्दी पुण्यतिथीच्या निमित्ताने. खूप सुंदर असा मठ आहे. तळघरामध्ये काही 10-20 पायऱ्या उतरून गेल्यानंतर मग त्या ठिकाणी ध्यानाची खोली आहे. तीसुद्धा खूप सुंदर अशी खोली आहे. त्याच मठामध्ये शिरगाव परंपरेतील म्हणजे दत्तात्रय स्वामींच्या परंपरेतील 3 समाधी म्हणजे दत्तात्रय स्वामींची समाधी आणि त्यानंतरच्या 3घांची समाधी त्या ठिकाणी आहे. आणि समाधीकडे आपण जर तोंड करून उभं राहिलं तर डाव्या बाजूला एका स्वतंत्र अशा जागेमध्ये आमचे अण्णाबुवा कालगावकर यांचीसुद्धा समाधी त्या ठिकाणी आहे. आम्ही गेलो तेव्हा आम्हाला उतरायला जी जागा दिली होती ती अण्णाबांच्या समाधीच्या जवळचीच होती. अण्णाबुवा ज्यांनी सलग 113 ग्रंथराज दासबोधाचे पारायण केले होते. सज्जनगडावर खूप मोठं कार्य त्यांचं आहे. जवळपास 50 वर्ष समर्थ सेवा मंडळाचे ते प्रमुख असे होते. दत्तात्रय स्वामींच्या परंपरेमधले हे जे शिरगावकर आहेत, उपेंद्र महाराज आणि राघवेंद्र महाराज, हे दोघे बंधू जे आहेत, तो त्यांचा मठ शिरगाव या ग्वाल्हेर येथे आहे. ग्वाल्हेरचा मठ अगदी पाहण्यासारखा आहे. त्या काळामध्ये ग्वाल्हेरच्या मठामध्ये ते शिंदे जे सरकार होतं त्या सरकारामध्ये खूप मोठा हुद्दा त्यांचा होता. रोज त्यांना दरबारामध्ये नेण्यासाठी हत्ती त्या ठिकाणी येत होता. म्हणजे हत्तीचा प्रवेश त्या मठामध्ये होईल एवढं मोठं प्रवेशद्वार त्या मठाचं आहे. प्रत्येकाने आपले मठ, आपल्या मठांचे वैभव हे जरूर जाऊन पाहावे. इतके सुंदर असे हे सगळे मठ आहेत. दत्तात्रय स्वामींच्या चरणी
साष्टांग दंडवत घालून आजच्या आपल्या प्रवचनाला सुरू करूया. ईशावास्य उपनिषद. सगळ्यात लहान असा 18 श्लोक असणारं हे उपनिषद आहे. त्यामधला बराचसा भाग आपला पाहून झाला. 18पैकी 16वा जो मंत्र आहे त्याचा विचार आपण करत होतो आणि आज 17 आणि 18 असे 3 मंत्र आपण पाहायचे. पूषन्न कर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतमं तत्ते पश्यामी यो असावसौ पुरुष सोहम अस्मी. भगवंताला प्रार्थना करतात. पूषन्न कर्षे. पूषा म्हणजे ही एक देवता आहे जी आपलं भरणपोषण करते. पूषा म्हणजे भरणपोषण करणारी देवता. आता आपलं भरणपोषण करणारी कोणती देवता आहे असा विचार केला तर प्रत्येक देवतेमुळे आपलं भरणपोषण होतं हे लक्षात घ्या. त्यामुळे एक अशी देवता नाही, पण कारण त्या सगळ्यांचे उपकार आहेत म्हणून आपलं हे एवढं मोठं शरीर सुरू आहे, चालू आहे. त्यामध्ये संवेदना आहे, त्यामध्ये दुःख आहे, त्यामध्ये सुख आहे, त्यामध्ये आनंद आहे, त्यामध्ये प्रेम आहे, त्यामध्ये लोभ आहे. जशा चांगल्या गोष्टी आहेत तसंच वाईट गोष्टी पण आहेत. पण त्या वाईट गोष्टींचा त्याग करून हा जन्म जो आपल्याला भगवंताच्या कृपेने मिळाला त्या जन्मामध्ये आपण भगवंताशी पुन्हा एकरूपता साधली पाहिजे यासाठी हा जन्म मिळाला असं भगवंताचंच वचन आहे. म्हणून या ठिकाणी भक्तांच्या भक्ती साधनेमध्ये माझी साधना चांगली व्हावी म्हणून जी देवता मला एक दृष्टी प्रदान करते, जी देवता या जगाकडे पाहण्याची मला दृष्टी देते, तिचं नाव म्हणजे पूषा देवता. आणि याबद्दलच्या गीतेमध्ये सुद्धा 2 श्लोक खूप चांगले आहेत. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन माम उपयान्ति ते. आणि तेषां एवानुकंपार्थं अहम अज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. नाशयाम आत्मभावस्थो. आत्मभाव. आता आत्मभाव याचा अर्थ या ठिकाणी की देहबुद्धी त्याचा नाश होण्यासाठी ज्ञानदीपेन भास्वता. ज्ञानाचा दीप जो आहे तो भगवंतांनी त्या ठिकाणी माझ्यासाठी तो त्या ठिकाणी प्रज्वालित करावा. आणि त्यामुळे अहम अज्ञानजम तमः. अहम म्हणजे मी म्हटलं की शरीर आलं आणि शरीराने जेवढं कार्य झालं ते आलं. आणि मी म्हटलं की मी आणि माझं हे दोन्ही आलं. ममत्व हे सगळं त्याच्यामुळेच आलं. वियाबुवाने जी प्रस्तावना दिली परमपूज्य अक्कांच्या भागवत ग्रंथाला ती प्रस्तावना जरूर वाचावी. खूप सुंदर अशी ती प्रस्तावना आहे. वियाबुवा म्हटलं की एक काहीतरी विनोदी लेखक हेच आपल्या मनामध्ये येतं, पण ही प्रस्तावना वाचल्यानंतर त्यांच्याबद्दलचा सुद्धा आपला भाव बदलतो. तसं या ठिकाणी जे सांगितलं की ह्या गीतेमधले श्लोक आहेत. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम. आता या उपनिषदाच्या संदर्भामध्ये भगवंताचं जो सतत स्मरण करेल, सतत त्याचाच विचार करेल आणि त्याचं गुणगान, लीला, कथा हे आपण जे पाहतो त्या सगळ्यांचं स्मरण करेल आणि ते स्मरण करत करत ज्याचं पूर्ण आयुष्य जाईल त्याच्यासाठी या उपनिषदामध्ये म्हटलं आहे जीवे शरद सतम. असा जो जीव आहे त्याला 100 वर्ष तो जगावा अशी प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे. आता 100 वर्ष जगणं म्हणजे 100 वर्ष रडत खडत जगणं असं नसून प्रत्येक क्षण आपला भगवंतासाठी आपण अर्पण केला पाहिजे. आता या ठिकाणी म्हणतात की मागच्या जसं मी म्हटलं होतं की एक मोठा फ्लड लाईट आहे आणि त्या बाजूला बसलेला जो माणूस आहे फ्लड लाईटच्या बाजूला बसला असल्यामुळे तो आपल्याला दिसत नाही. तो फ्लड लाईट जेव्हा बंद होईल तेव्हा त्या माणसाचा आपल्याला दिसेल. तसं या सगळ्या सूर्यमंडलामध्ये सूर्याच्या ज्या रश्मी म्हणजे किरणं, ती किरणं आहेत ती इतकी प्रखर किरणं आहेत की त्या किरणांमुळे सूर्य भगवान किंवा त्यांचं दर्शन सहजपणे आपल्याला दिवसा घेता येतच नाही. त्यामुळे सकाळी उठून दर्शन घेतलं पाहिजे. हे जसं आहे तसं भगवंतानी आपली जी माया आहे ती माया असल्यामुळे भगवंताचं दर्शन होत नाही. ती माया असल्यामुळे भगवंतापर्यंत जाण्याची आपल्याला गरजच वाटत नाही. आणि ती माया असल्यामुळे आपण बद्धावस्था भोगत आहोत. पण या बद्धावस्थेमधून सुद्धा जेव्हा मुमुक्ष अवस्था प्राप्त होईल तेव्हा भगवंतानी मला जो जन्म दिला तो मी आता सत्कारणी लावला पाहिजे असं एकदा मनामध्ये या विचाराचा उदय झाला की मग आपली वाटचाल जी आहे ती परमार्थाकडे होत जाईल. म्हणून भगवंताला या ठिकाणी प्रार्थना केली की तुमचं जे उग्र तेज आहे कोणाचं, या
सूर्यनारायणाचं उग्र तेज आहे ते तुम्ही हळूहळू स्वतःच्या स्वरूपामध्ये विलीन करून घ्यावं. आणि ते एकदा विलीन झालं की मला त्या भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन होईल. आता या ठिकाणी 2 गोष्टी आहेत की तेजो यते रूपम कल्याणम तमम तत्ते पश्यामी. ते तेज जे आहे ते तेज तू जर आपल्यामध्ये सामावून घेतलंस तर मला तुझं प्रत्यक्ष दर्शन होईल. या ठिकाणी भगवंतासाठी भक्त असं म्हणतात की आत्तापर्यंतच्या सगळ्या माझ्या अनुष्ठानाने साधनेने आता मला डोळे मिटले तरी पण तुमचं स्वरूप जे आहे ते माझ्या अंतरंगामध्ये प्रगट होत आहे. तुमचं सगुण रूप जे आहे त्याचं मी दर्शन घेऊ शकतो, अशी माझी अवस्था आहे. आता या सगुण रूपातल्या दर्शनाचा आनंद मी घेत आहे, पण जेव्हा मी डोळे उघडेल तेव्हा मात्र मला तुमची ही माया जी आहे ती माया सगळीकडे दिसते. त्यामुळे माझ्या भक्ती साधनेमध्ये अशी दृष्टी मला तुम्ही काय म्हणत द्यावी की मला या सगळ्या मायेमध्ये मायेच्या पलीकडे असणाऱ्या भगवंताचं दर्शन व्हावं. आमची प्रतिज्ञायसी काही न मागावे शिष्याचे आपणा मागे भगवंताचे भजत जावे. आता काय मागायचं आपल्याला की भगवंताचं भजन मी जसा करतो मला जसा आनंद होतो तसं इतरांनासुद्धा प्राप्त व्हावा आणि त्यासाठी तुम्ही मला अशी दृष्टी द्या. आता अशी दृष्टी येण्यासाठी की या सूर्याला जो सगळ्या विश्वाचा आत्मा आहे, दशक 16मधले जे सगळे 10च्या 10 समास आहेत ते आपण वाचलं की पृथ्वी स्तवन वाचताना असं वाटतं की पृथ्वीशिवाय काहीच नाही. वायू स्तवन वाचल्यानंतर वायूच सगळ्यात महत्त्वाचं आहे, बाकीचं काहीच नाही असं वाटतं. म्हणजे समर्थांनी प्रत्येक काय अंशाचं प्रत्येक या महाभूताचं जे वर्णन केलं आहे ते इतके सुंदर रीतीने केलं आहे की त्यांचं ते महत्त्व आपल्याला सहजपणे पटून जातं. आता इथे भक्त असं म्हणतात की ध्यानयोगाच्या द्वारे मी माझ्या अंतरंगामध्ये तुमचं स्वरूप जे आहे ते प्रगट करत आहे आणि त्याच्या आनंदामध्ये मी आहे. आता तुमच्यासाठी मला एक प्रार्थना तुमच्याकडे करायची आहे. ती प्रार्थना जी आहे ती आपल्याला आज पाहिजे. म्हणजे याच्यातला या उपनिषदामधला 17वा श्लोक या ठिकाणी आहे. वायुर अनिलम अमृतम एत अथ इदम भस्मांतं शरीरम ओम कृतस्मर कृतस्मर कृतोस्मर कृतस्मर कृतं स्मर. कृतोस्मर आणि कृतं स्मर अशा 3दा म्हटलेलं आहे या ठिकाणी. आता कृत म्हणजे जो अग्निदेवता आहे त्याचं नाव कृतू आणि कृत म्हणजे जे मी आत्तापर्यंत जे कर्म केलं आहे, माझ्याकडून जे काय झालं आहे ते चांगलं असेल किंवा वाईट असेल पण त्या सगळ्यांचं स्मरण तुम्ही करा असं भगवंताला विनंती आहे. त्याबरोबर वायुर अनिल अमृतम अथ इदम. अथ म्हणजे आता हे सगळे 16 श्लोक झाल्यानंतर आता म्हणतात की आता जे माझं शरीर आहे ते शरीर त्याचे जे अवयव आहेत, एक तर प्राण आहे कारण वायूमुळे याचं सगळं संचलन आहे आणि इंद्रिय आहेत आणि इंद्रियामुळे मला सगळ्याच गोष्टींची जाणीव होते. पण आता हेच प्राण आणि हेच इंद्रिय जे आहेत ती बहिर्मुख झाल्यामुळे तुमचं जे रूप आहे ते माझ्या अंतरंगामध्ये प्रगट होत नाही. म्हणून त्या इंद्रियांना आवर घालणं ही साधनेची पहिली पायरी आहे. त्याला म्हणतो आपण शम दम तितिक्षा उपरती ही सगळी जी नावं आहेत ती त्यासाठीच आहे. यम नियम प्राणायाम प्रत्याहार हे अष्टांग योग साधनेची जी अंग आहेत ती त्यासाठीच आहेत. आणि मग त्यामध्ये हे प्राण आणि इंद्रिय त्याचप्रमाणे अमृतम. अमृतम म्हणजे मृत म्हणजे ज्या ठिकाणी विनाश आहे, अमृतम म्हणजे अविनाशी. अशा अविनाशी अशा भगवंताचं स्मरण मला अखंड राहावं. आणि अनिलम. आता 2 गोष्टी अनल आणि अनिल. अनल म्हणजे अग्नी आणि अनिल म्हणजे वायुतत्व. म्हणजे पृथ्वी आग तेज वायू आकाश या सगळ्यांचं स्मरण यामध्ये केलेलं आहे. आता ते म्हणतात की माझे प्राण आणि इंद्रिय जे आहेत ते अमृतम अनिलम. अनिलम म्हणजे समष्टी वायू. वायू म्हणजे आपण जो पाहतो किंवा जो अनुभवतो तो नाही, पण समष्टीमध्ये असणारं वायुतत्व जे आहे ते प्रविष्ट होऊन जावं. आणि मग माझ्या ठिकाणी जे आहे काय काय आहे शरीरम. आता शरीर म्हणजे कसं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि महाकारण. शरीराच्या या 4 प्रकार आहेत. स्थूल शरीर म्हणजे आपला देह ज्यामध्ये सगळी इंद्रिय आहेत, जाणीव आहे, हे सगळं आहे. त्यानंतर सूक्ष्म शरीर.
सूक्ष्म शरीर म्हणजे हे वासनारूप शरीर आहे. हे शरीर वासनेमुळे जन्म घ्यावा लागे वासनेच्या संग. ही वासना वायुरूप जे आहे तत्त्व जे आहे त्या वायुरूप तत्त्वामुळे हे शरीर प्राप्त झालं. आता आपण आत्मदेवाची कथा पाहिली श्रीमद भागवतामध्ये. त्यामध्ये जे येतं गोकर्ण आणि धुंदुकारी याचं आख्यान येतं. धुंदुकारी जो आहे तो आत्तापर्यंत केलेल्या वाईट कर्मानुसार त्याला प्रेतयोनी प्राप्त झाली. प्रेतयोनी प्राप्त झाल्यामुळे तो आता वायुरूप झाला आणि वायुरूपाने तो सगळीकडे विचरण करीत असतो. जसा आपण शरीराने विचरण करतो तसा तो सुद्धा सगळीकडे विचरण करीत असतो. आता हे जे आहेत स्थूल सूक्ष्म कारण म्हणजे माझ्या ठिकाणी असणारं अज्ञान. एक तर सूक्ष्म म्हणजे वायुरूप आणि कारण तत्व म्हणजे अज्ञान. आता अज्ञान म्हणजे मला इंग्रजी वाचता येत नाही हे माझं अज्ञान आहे, हे लौकिकाच्या दृष्टीने. पण अज्ञान म्हणजे भगवंताच्याबद्दलचं ज्ञान मला नाही, ते माझं अज्ञान. मी भगवंताला किंबहुना जाणतच नाही. भगवंताचं अस्तित्व आहे हे सुद्धा मला माहीत नाही आणि मी त्यावर विश्वास पण ठेवत नाही जोपर्यंत भगवंताचं मला दर्शन होत नाही. असा म्हटला तर मग दासबोधात समर्थ म्हणे, तू एक भजेसी ना तरी काय गेले. तू एकट्याने जर माझं भजन नाही केलं तर माझं काय जातं. नुकसान तुझंच आहे हे लक्षात घे. आणि मग हे याला कारण म्हणजे अज्ञान आहे. आणि अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया हा गुरुगीतेमधला श्लोक आहे. अज्ञान तिमिरांधस्य, अज्ञानाने निर्माण झालेला तिमिर म्हणजे अंधकार, ते जर दूर करायचं असेल तर सद्गुरूची कृपा किंवा ज्ञानाचा प्रकाश आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. आणि म्हणून हे अज्ञान म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण शरीर आहे आणि त्याच्या पलीकडे असणारं महाकारण म्हणजे हे ज्या ठिकाणी सच्चिदानंदाच्या स्वरूपाचं ज्ञान आहे. ज्ञान महाकारणाच्या ठिकाणी आहे. आता या 4 अवस्था आहेत आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात भगवंताला या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. काय प्रार्थना की तुझ्या स्वरूपाचं मला दर्शन व्हावं, पण ते दर्शन मला काही होत नाही. आणि ते स्वरूपाचं दर्शन मला यासाठी पाहिजे की एकदा तुझ्या स्वरूपाचं मला दर्शन झालं की मी आत्तापर्यंत माझ्या अनुष्ठानाने माझ्या साधनेने तुझ्याशी मी एकरूपता साधण्याचा जीवनभर प्रयत्न केला. माझ्या ठिकाणी मी प्रामाणिक राहून तुझी अखंड सेवा करीत राहिलो. आता माझी एक इच्छा आहे की तू मला आपलंसं म्हणावं. मी तुझं नामस्मरण करीत होतो पण आता माझं स्मरण तुला पण झालं पाहिजे अशी मला माझ्यावर तुझी कृपा झाली पाहिजे. आपण भगवंताचं नाम घेतो पण भगवंत आपल्या नाम घेतात का हा एक प्रश्न आहे. आणि त्यामुळे भागवतामध्ये आणि इतर ग्रंथामध्ये हीच गोष्ट दिलेली आहे की भक्त जसा भगवंताची पूजा करतो, भक्त जसा भगवंताचं ध्यान करतो, भक्त जसा भगवंताची आराधना करतो तसा प्रत्यक्ष भगवंत काय करत असेल. मग ते नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रघु भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. आणि ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी असतात तिथे मी आहे असं भगवंत सांगतात. आणि मग त्यामध्ये म्हणतात की त्या ठिकाणी मला प्रगट व्हावंच लागतं कारण ते सगळं वातावरण जे आहे ते परमार्थाला पोषक असं वातावरण त्या ठिकाणी आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उन्नंड गाती. ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामधली ही ओवी आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद. आता हे 4 शब्द का हे पूर्ण ज्ञानेश्वरीच्या अध्याय आपण वाचला की आपल्या लक्षात येईल. कृष्ण विष्णू हरी गोविंद. गोविंद कशामुळे गो म्हणजे इंद्रिय, त्या इंद्रियाला जिंकणारा जो आहे तो गोविंद. कृष्ण म्हणजे आपल्याला माहिती आहे जो कर्षयति इति कृष्ण हा. विष्णू जो आहे तो पालन करता आहे. कृष्ण विष्णू हरी आणि गोविंद. तर या नामाचे निखळ प्रबंध. आता ही 4 नावं जरी दिली असतील तर यापैकी प्रत्येकाला अनेक नावं आहेत आणि हे अनेक नावं असले तरी सगळ्यात शेवटी कृष्ण म्हणजे जगद्गुरुम हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशा जगद्गुरूला या ठिकाणी प्रार्थना केली आहे. ओम कृतो स्मर कृतम स्मर. कृतो म्हणजे अग्निदेवता. आता हे जे शरीर आहे ते कसं की अग्निदेवतेमुळे ते पुढे भस्मसात होणार आहे. अग्नीमध्ये जळून ते भस्मरूप होणार आहे. आणि म्हणून ओम या ठिकाणी जे वापरले ते ओम म्हणजे सच्चिदानंद स्वरूप. कृतो म्हणजे
कृत म्हणजे यज्ञमय भगवान. यज्ञात जो भगवंताचा आपण आराधना करतो, यज्ञामध्ये जो अग्नितत्व असे त्याला कृत असं म्हणतात. म्हणून भगवंत म्हणतात की भगवंताला म्हणतात की कृतम स्मर, की तुम्ही माझं स्मरण करा. माझं स्मरण करा म्हणजे मी आत्तापर्यंत केलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत, मी तुमचा भक्त आहे याचं स्मरण करा. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आणि कृतम स्मर, आत्तापर्यंत जीवनामध्ये मी अनेक गोष्टी केल्या, त्या अनेक गोष्टींमधल्या काही धर्माला धरून असतील, काही धर्माला सोडून असतील, काही पापसुद्धा मी केले असतील. या सगळ्यांचा बेरीज करून वजा काय म्हणतात आपण ते त्याचा हिशेब ठेवून तुम्ही माझ्याकडे कृपादृष्टीने पाहावे. आणि ती कृपादृष्टी तुमची जर माझ्यावर झाली तर तुमचं स्वरूप जे आहे ते मला प्रत्यक्ष दिसायला लागेल. प्रत्यक्ष भगवंताची भेट जी आहे ती मला होईल. आणि म्हणून मी, कारण प्रत्येक जीव जो आहे तो त्या परमधामाचा यात्री आहे. जन्म झाला, पण हा जन्म कशासाठी झाला, या जन्मामध्ये माझं आद्य कर्तव्य कोणतं आहे हे समजणं, आणि ते समजण्यासाठी कुठल्या तरी जनी जाणता पाय त्याचे धरावे. जाणत्या सद्गुरूची भेट, जाणत्या सद्गुरूंचा सत्संग मला झाला तरच माझा हा प्रवास तुमच्यापर्यंत होणार आहे. म्हणून प्राण, इंद्रिय आणि शरीर यांनाच मी माझं समजत होतो. ही जे माझ्या ठिकाणचं अज्ञान होतं ते अज्ञान दूर व्हावं. आणि हे जे प्राण आहेत, हे जे इंद्रिय आहेत, हे जे शरीर आहे ते कोणापासून निर्माण झालं त्याचा जर विचार केला तर आपण आपल्या संप्रदायाप्रमाणे रोज दासबोध ग्रंथाचं वाचन झाल्यानंतर जे शेवटी ओव्या म्हणतो आपण, झाले साधनाचे फळं, संसार झाला सफळ, निर्गुण रूपते निश्चळ अंतरी बिंबले. आमच्या आदरणीय सुनील दादाने जे पुस्तक लिहिलं आहे त्यामध्ये 52 प्रकरणं आहेत. आणि 52 प्रकरणामध्ये त्यांनी प्रस्तावनेत केलं आहे की हे प्रत्येक प्रकरण दर रविवारी जरी तुम्ही वाचा, म्हणजे आठवड्यातून एक वाचलं तर पूर्ण एका वर्षामध्ये सगळ्या प्रकरणांचं वाचन होईल. त्यामध्ये शेवटचं जे आहे त्यामध्ये या ओव्यांचा उल्लेख खूप छान रीतीने त्यांनी दिला आहे. आणि ते जे स्पष्टीकरण आहे ते दुसरीकडे कुठेच नाही. झाले साधनांचे फळं, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले. हिशेब झाला मायेचा. म्हणजे ज्या 12 ओव्या आहेत त्याच्यातल्या पहिल्या 4 ओव्या, दुसऱ्या 4 ओव्या आणि तिसऱ्या 4 ओव्या. पहिल्या ठिकाणी अपेक्षा आहे, सगळे प्रश्न विचारले आणि त्याला जर हो उत्तर असेल तर मग शेवटचे 4, आणि त्याला जर नाही असं आपलं उत्तर असेल तर मधल्या काय, साधके पहावे सावकाश, विवर्ता विशेषा विशेष कळू लागे. म्हणजे या तिन्हीमध्ये की ग्रंथ आपण वाचला पण त्यातलं आपण किती ग्रहण केलं आणि किती नाही याचा हिशेब जो आहे, लेखाजोखा जो आहे तो या 12 ओव्यांमध्ये खूप सुंदर रीतीने सांगितलेला आहे. सकळ तत्वांचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपले म्हणावे. एखाद्याच्या घरी मला जेव्हा जायचं असतं तेव्हा मी जाताना त्यांचा पत्ता असलेली चिठ्ठी बरोबर ठेवतो. आजकाल चिठ्ठ्या पण ठेवायची गरज नाही. त्यांना सांगायचं तुम्ही लोकेशन पाठवा आणि त्यांचं लोकेशन आलं की त्याप्रमाणे जाऊन पोचायचं. आता एकदा मी जाऊन पोचलो तर दुसऱ्यांदा जाताना मला या सगळ्या गोष्टी करायची गरज नाही. ते भगवंताचं तत्त्व जे आहे त्या तत्त्वापर्यंत पोचण्यासाठी मला ही सगळी साधना करावी लागते. पण त्या तत्त्वाशी जेव्हा मी एकदा समरूप होईल, एकरूप होईल, तेव्हा मग मला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाही. तसंच या ठिकाणी म्हणलं की हे प्राण, इंद्रिय आणि शरीर जे आहे हे सगळं जिथून जिथे आलं त्याचं उपादान काय आहे, ते कुठून आलं, त्या तत्त्वामध्ये ते मला विलीन करता आलं पाहिजे. आणि ते एकदा विलीन केलं की मग हे माझं स्थूल शरीर जे आहे ते भस्मसात करण होणार आहे. आणि माझं आराध्य दैवत असणारे तुम्हाला मी विनंती करतो की हे ज्ञानमय विष्णू भगवंत सच्चिदानंद स्वरूप अशा भगवंताला विनंती आहे की आता मी जे आत्तापर्यंत केलं आणि माझ्यातर्फे जी काही आपली भक्ती झाली त्या सगळ्यांचं स्मरण तुम्ही करावं अशी मला आग्रहाची विनंती आहे तुमच्या चरणी. एक संस्कृतमध्ये सुद्धा एक श्लोक आहे, अहम स्मरामी मद्भक्तम नयामी परमाम गतीम. भगवंताचंच वचन आहे, अहम स्मरामी मद्भक्तम, मी माझ्या भक्तांचं अखंड स्मरण करतो. मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद.
मगाशी म्हणल्यासारखं सगळीकडे भगवंत असेल तर ते भगवंत कोणाची आराधना करतात, ते भगवंत कोणाची पूजा करतात, कोणाचं अनुष्ठान ते करत असतात, तर ते स्वतःच्या भक्तांचं अनुष्ठान करतात. माझा भक्त मला अखंड स्मरण करत असेल तर त्याचं स्मरणसुद्धा मी ठेवलं पाहिजे. गजेंद्र मोक्षाचं आख्यान जे आहे ते याच दृष्टीने आहे. गजेंद्राने धावा केला आणि माझा भक्त मला बोलवत आहे म्हणून त्या लक्ष्मीलाही सोडलं, त्या गरुडावर जे वाहन होतं ते गरुडालाही सोडलं आणि भगवंत त्या ठिकाणी हजर झाले. आता एवढी घाई करून जेव्हा तिथे आले तेव्हा काय केलं असेल, आधी त्या हत्तीला सोडलं की आधी त्या मगरीला सोडलं? आधी त्या मगरीचा उद्धार केला, कारण त्या मगरीच्या ठिकाणचा एक गुण भगवंतांनी पाहिला की ही मगर माझा भक्त असणाऱ्या गजेंद्राच्या चरणी लीन झाली, त्याचे चरण तिने घट्ट पकडलेले आहेत आणि म्हणून मग भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद, आणि म्हणून त्याचा उद्धार आधी केला त्या मगरीचा आणि मग नंतर गजेंद्राचा उद्धार केला. नमे भक्त प्रणश्यती, याचा अर्थ हाच आहे. आता अहम स्मरामी मद्भक्तम नयामी परमाम गतीम, भगवंताचं दोन गोष्टी सांगितल्या की मी त्याचं स्मरण करतो, म्हणजे आपण भगवंताचं स्मरण करतो हे ठीक आहे, पण आता भगवंतच माझं जेव्हा स्मरण करतो, म्हणजे राम हमारा जप करे हम बैठे आराम, कबीराचा जसं म्हणतात की आम्ही नुसतं बसून रामाचं स्मरण करतो, पण आम्ही नुसतं बसलो, आता राम हमारा जप करे. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत अखंड जप करणं हे माझं काम आहे. आजकाल नवीन पद्धत झाली, एखादा माणूस कोमामध्ये जातो, आता तो ॲक्सिडेंट झाला, बेशुद्ध झाला, मग त्यावेळेस स्मरण कोण कोणाचं करेल? तेव्हा भगवंत म्हणतात त्याने आत्तापर्यंत माझं स्मरण केलं आणि त्यामुळे त्याला पुन्हा तसंच ठेवणं, जिवंत ठेवणं हे माझं काम आहे, कारण त्याचे माझ्यावर खूप उपकार आहेत. कारण त्यांनी या सगळ्या जगामध्ये कुठल्याही विषयाच्या आहारी न जाता निर्विषय होण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या मोहजाळामधून, मायाजाळामधून कुठेही न अडकता त्यातून बाहेर पडण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मायाजाळ तुटे तरीच देव भेटे, दास म्हणे खोटे भक्ती वीण. समर्थांची खूप मोठी रचना आहे. 20 श्लोक दिले, संप्रदायाची लक्षणे नावाचं 20 ओव्यांचं एक प्रकरण आहे. त्यामध्ये 10 ओव्या ज्या आहेत त्या समर्थ भक्त किंवा समर्थांचा अनुयायी एखादा रामदासी त्याच्या ठिकाणी कोणते गुण असावे हे त्याने सांगितलं. आणि आता ते सगळे 20 गुण अंगी बाळल्यानंतर मग समाजामध्ये त्याचा परिणाम काय होतो हे पुढच्या 10 ओव्यांमध्ये सांगितलं. त्यातली शेवटची ओवी ही आहे की मायाजाळ तुटे तरीच देव भेटे, दास म्हणे खोटे भक्ती. मायाजाळ जी आहे तीच भगवंताची माया, म्हणजे भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन व्हायचं असेल तर मधलं जे पटल आहे, मधले जे ढग आहेत ते ढग दूर झाल्याशिवाय आम्हाला त्या चंद्राचंही दर्शन होत नाही किंवा त्या सूर्याचंही दर्शन होत नाही. तो ढग दूर करणं, आवरण जे आहे ते आवरण जेव्हा दूर होईल तेव्हा त्याचं आम्हाला दर्शन होईल. आणि म्हणून भगवंत म्हणतात अहम स्मरामी मद्भक्तम आणि नयामी परमम गती. आत्मारामामध्ये सुद्धा अशीच गोष्ट आहे. नाशिवंत तिचकेची देशी तरी माझं प्राप्त होसी. खूप छान होई आहे. नेहमी मला तर असं वाटतं की आत्माराम जो ग्रंथ आहे तो वाचत असताना प्रत्यक्ष संवाद समर्थांशी आपल्याला होत आहे, इतका आनंद त्या ग्रंथामध्ये आहे. आता ग्रंथ पाहिलं तर फक्त 5 समासच आहे, वाचायला गेलं तर 15-20 मिनटामध्ये तो पूर्ण होतो, पण खूप अर्थपूर्ण असे. पूर्वी दासबोधी ते समासी, बाजूपदामध्ये मी सगळं सांगितलं, पण तुझ्या वृत्तीमध्ये पालट दिसत नाही म्हणून मला हा ग्रंथ सांगावा लागतो असं म्हणतात. तसं या ठिकाणी नयामी परमाम गती, तुझ्यापासून जे नाशिवंत आहे तू टाकून द्यावं आणि तुवा टाकले तरी तुझं न्यावे मज समागम आहे. म्हणजे भगवंताचा उद्देश काय या ठिकाणी, नाशिवंत जे आहे ते तू टाकून दे, कारण जे तुझं नव्हतं ते विनाकारण तू स्वतःच्या पाठीवर ओझं म्हणून घेतलं, स्वतःची जबाबदारी असं तू समजत होता, पण तुझी ही कुठलीच जबाबदारी नाही. तुझी एकच जबाबदारी, तू माझ्याशी अनन्य राहा. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आणि आता तुझ्या स्वरूपाचं मला दर्शन करून घ्यायचं आहे, म्हणून तुझी मला कृपा पाहिजे. आणि इतना तो करणार स्वामी जब
प्राण तनसे निकले. हे जे आहे भजन त्याचाच इथे उच्चार पुन्हा एकदा झालेला आहे की आता तुझं स्मरण व्हावं आणि अंतकालेव मामेव या स्मरणोक्ता कलेवरम. अंतकाळी जो माझं स्मरण करेल त्याला दिव्यगती प्राप्त होईल. आणि मग त्याला पुन्हा अजून जोडून गीतेचा श्लोक अपिचे सुदराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्यम. त्यामुळे या ठिकाणी जे सांगितलं आहे अंधकाळी माझी स्मृती म्हणजे तुझं नाव माझ्या मुखामध्ये यावं हे जर मला सारखं वाटत असेल तर मला अखंडपणे नाम घेतच गेलं पाहिजे. प्रभाते म्हणी रामचिंतित जावं. म्हणजे नुसतंच सकाळी 5 वाजता उठून नाही, पण अगदी लहानपणापासून त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे ध्रुव आहे, त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे प्रल्हाद आहेत. आईच्या पोटात कयदू मातेच्या पोटात असताना नारदांकडून जो उपदेश झाला तो उपदेश यांनी ग्रहण केला. हे सगळं जे आहे खूप सुंदर असं माणसाचं जीवन हे खरं परमार्थमय बनवण्यासाठी असे अनेक उदाहरणं आहेत, अनेक ग्रंथ आहेत, अनेक स्तोत्र आहेत. त्याच्याप्रमाणे आपलं वागणं झालं तर काय होतं की माझा आराध्य देव असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताची मी आराधना केली तर पुनरावर्ती म्हणजे की ज्या ठिकाणी जन्म आणि मरण ही साखळी ठरलेलीच आहे. एक देह गेला, एक योनी संपली, दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश झाला, पुन्हा त्या ठिकाणी जन्म आहे, जन्माचा आनंद आहे आणि मरणाचं पुन्हा दुःखसुद्धा आहे. पण अपुनरावर्ती म्हणजे अशी माझी अवस्था झाली पाहिजे की अपुनरावर्ती. आता पुन्हा जन्म नाही, पुन्हा येणे जाणे नाही. त्याला अर्चिरादी मार्ग आपल्या श्रीमद भागवतामध्ये देवहूतीचं संवाद आहे. कपिल देवहूती, अर्चिरादी मार्ग आणि धूम्र मार्ग या दोघांचे उच्चार त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. आता त्या मार्गाने तू मला घेऊन जावं, कारण तूच म्हणलेलं आहे अहम स्मरामी मद्भक्तम नयामी परमाम गतीम. त्या परमागतीला मी तुला घेऊन जाईल असं तूच सांगितलेलं आहे. आणि म्हणून तू माझ्या सगळ्या आत्तापर्यंतचा कृतम स्मर. कृतम म्हणजे अग्निदेवतेला प्रार्थना आणि कृतम म्हणजे मी आत्तापर्यंत जे कर्तृत्व आपण शब्द त्यापासून झाला, ते माझ्याकडून जे झालं त्या सगळ्यांचं स्मरण ठेवा आणि मला तुम्ही त्या दिव्य धामापर्यंत घेऊन जा. आता प्रार्थना कोणाला? कृतम म्हणजे जो अग्निदेवता आहे त्या अग्निदेवतेला या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे शेवटच्या 18व्या श्लोकामध्ये. आता 18व्या श्लोकमध्ये जो श्लोक आहे आग्नेयनय सुपताराये अस्मान विश्वानि देव वयुनानि विद्वान ययोध्यस्मज्जुहुराणम एनो भूविष्ठाम ते नम उक्तिम विधेम. आग्नेयनय सुपताराये यजुर्वेदामध्ये सुद्धा हा मंत्र आहे, ऋग्वेदामध्ये सुद्धा हाच मंत्र जसाच्या तसा आहे. आग्नेय म्हणजे हे संबोधन आहे, अग्निदेवतेला संबोधन. हे अग्ने, हे राम, भो राम माम उद्धर, हे रामा माझा उद्धार कर. त्याप्रमाणे हे संबोधन आहे. अग्ने हे अग्नीच्या देवता, अधिष्ठात्री देवता, तुम्हाला माझं या ठिकाणी मनापासून हात जोडून नम्रतेने या ठिकाणी विनंती आहे. काय? आसमान म्हणजे अहमचं हे रूप आहे आसमान, की आमच्या सगळ्यांचा जो परमेश्वरापर्यंत पोचण्याचा जो मार्ग आहे तो सुपथा म्हणजे सुंदर शुभ असा मार्ग जो आहे त्या मार्गाने तू आम्हाला घेऊन चल. आणि तो मार्ग कुठला? उत्तरायण. गती कोणती? ते उत्तरायण. आता उत्तरायण जरी म्हटलेलं आहे 8व्या अध्यायामध्ये गीतेच्या, पण दक्षिणायनामध्ये गेले सुद्धा अनेक जण आहेत की ते दक्षिणायनामध्ये गेले तरीसुद्धा त्यांना चांगलीच गती प्राप्त झालेली आहे. म्हणजे उत्तरायणच पाहिजे असं का नाही. गृही दीप दिवा मरण, घरामध्ये दिवा असताना मरण हे चांगलं असं सगळं सांगितलेलं आहे. पण तेच चांगलं आहे असं नाही. त्यामुळे साधू संत जे आहेत जे त्यांचं आपण म्हणतो की मुलगा हा पौर्णिमेला जन्माला पाहिजे, मुलगी अमावास्येची पाहिजे असं काही नाही. ते ज्याचा प्रारब्धानुसार ज्याचा जसा जिथे जन्म झाला तिथे आपण जन्म घेतल्यानंतर भगवंताची आराधना करणं हे महत्त्वाचं आहे. नाहीतर सगळं पाहिलं राजवाड्यामध्ये जन्म झाला तर त्या पृथ्वीराजा त्याच्यानंतर झालेला वेन राजा तसं होईल. तर वेन राजा वडील जरी एवढे कीर्तिमान असले तरी मुलाने मात्र ती सगळी कीर्ती गमावलेली आहे.
आणि मग पुन्हा समर्थ आपल्याला सांगतात, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. माझे वडील असे होते, आमचं घराणं असं आहे, म्हणून त्याचा वृथा अभिमान जो आहे तो अभिमान माणसाने सोडला पाहिजे. आपण काय केलं याला जास्त महत्त्व आहे. या ठिकाणी आपण सगळे एकत्र आलो, एका घरामध्ये, एका कुटुंबामध्ये जन्म झाला. हे सगळं योगायोगाने घडलेलं आहे. झाडावर पक्षी बसतात आणि संध्याकाळ झाली की ते पक्षी त्या ठिकाणून उडून जातात. कोण पक्षी कोणत्या दिशेला जातो हे माहीत नसतं. तरी पण ते दिवसभराचं एक जे काही त्यांचा कार्यक्रम असेल तो सगळं एकत्रपणे चांगल्या प्रकारे करतात. त्यामध्ये कुठेही जिजीविषा म्हणजे कुठेही एकमेकांबद्दलचा द्वेषभाव नाही, कुठलाचा राग नाही, लोभ नाही, काहीच नाही. तर इतकं म्हणून साधकाला या ठिकाणी सांगतात की आता तुमच्या सेवेला मला पोचायचं. तुमच्या स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर तुमची सेवा मला अखंड घडत राहो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले प्राप्त झाले. तसं आम्हाला प्राप्त व्हावं आणि तुझ्या नामाच्या उच्चारणाने, अखंड तुझ्या ध्यानाने आमचं जे आत्तापर्यंत जे कर्म होतं, जे शेष राहिलेलं आहे ते सगळं जळून जावं. कशाने जळून जावं? तृण अग्नीमुळे समर्थ झाले, तैसे नामे केले जपता हरी. त्याप्रमाणे जसं ते गवत एखाद्या ठिणगीनेसुद्धा जळून जातं, तसं आमचं पूर्वपाप आहे ते जळून जावं आणि आमच्याकडून जे काही चांगलं कामं झाले असतील त्याबद्दल तू आमचं सतत स्मरण करावं, स्मरण ठेवावं. आता जेव्हा आपलं स्मरण राजा करत असेल आणि आपण राजाच्या दरबारात जाऊन पोचलो आणि राजानेच आपल्याला जर हाक मारली आणि कोणा सेवकाला पाठवून आपल्याला आतमध्ये बोलावलं, तर मग रस्त्यामध्ये सुद्धा आपल्याला ते आधार कार्ड दाखवायची गरज नाही. आजकाल आधार कार्ड जसं आपलं आयडेंटिटी असते, तसं या सगळ्या भक्तांना, या सगळ्या संतांना भगवंताकडे जाणं आणि पुन्हा या ठिकाणी देह धरणं हे सगळं स्वतःच्या इच्छेनुसार ते करत असतात. पण आपला देह धारण करणं हे मात्र आपल्या आत्तापर्यंत घडलेल्या पुण्यामुळे आणि पापामुळे पुन्हा पुन्हा ते योनी आपल्याला प्राप्त होत असतात. पण संतांना मात्र हे काहीच नसतं. ते त्यांच्या मनाप्रमाणे जन्म घेतात, त्यांच्या मनाप्रमाणे ह्या अवताराची समाप्तीसुद्धा करतात. आणि म्हणून तुम्ही माझ्यावर म्हणजे मी तुम्हाला अनेकदा विनंती करत आहे की तुमची कृपा माझ्यावर व्हावी असं ते म्हणतात. आणि म्हणून अशा प्रकारे हा जो ईशावास्य उपनिषदामधला हा शेवटचा श्लोक आहे, 18वा श्लोक. सगळ्यात लहान असा उपनिषद आहे. उपनिषदाच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक उपनिषदाला शांतीपाठ सांगितलेला आहे. शांतीपाठ सुरुवातीला आणि शांतीपाठ शेवटी. तो शांतीपाठ या ठिकाणी शेवटी दिलेला आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आम्हाला गणितामध्ये शिकवताना इन्फायनाईट आणि फायनाईट नंबर्स आणि इन्फिनिटीचा कन्सेप्ट शिकवत होते. इन्फिनिटीमध्ये हे सगळं पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. त्या इन्फिनिटीमधून किती जरी फायनाईट गोष्टी काढल्या तरी ते जसेच्या तसंच राहतं. तेच या ठिकाणी या शांतीपाठामध्ये सांगितलं आहे. आणि ओम शांती 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 3 वेळेस का? तर आपल्या ठिकाणी असणारे जे तिन्ही ताप आहेत, त्रिविध ताप आहे, त्याचे शांती म्हणून. मग ते माझ्या शरीराकडून घडलेले असो, दुसऱ्याकडून मला घडलेले असो किंवा माझ्या पूर्वकर्मानुसार घडलेले असो, त्या सगळ्यांमधून मला मुक्ती मिळावी. आणि म्हणून या शांतीपाठाचा उच्चार वेगवेगळ्या उपनिषदामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केलेला आहे. हे सुद्धा कुठल्या तरी एखाद्या ग्रंथामधून, वेदांमधून, ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, त्यामधून घेतलेले हे शांतीपाठाचे मंत्र असतात. याप्रमाणे 18 मंत्र असलेला हा ईशावास्योपनिषद हा उपनिषद या ठिकाणी आपला पूर्ण होत आहे. ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया. आजच्या या श्री दत्तात्रय स्वामींच्या 309व्या पुण्यतिथीनिमित्त आपण शिरगावात आहो असं आपण मनाने समजूया. दरवर्षी त्या ठिकाणी खूप चांगले कार्यक्रम होतात. शहाजीबुवा यांचं सगळं त्या ठिकाणी संचलन असतं. पूर्ण ते दासबोध पारायण त्या ठिकाणी करतात. उपेंद्र महाराज आणि राघवेंद्र महाराज यांचंसुद्धा कीर्तन त्या ठिकाणी होतं. बरेच जण त्या ठिकाणी येतात. आमचे बोधे गुरुजी आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी असतात. खूप सुंदर असं ठिकाण आहे. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर ह्या काही ठिकाणी आपण गेलंच पाहिजे. त्यामधला हा शिरगावचा मठ आहे. आणि उत्तरेमध्ये जेव्हा यात्रेला जाल तेव्हा न विसरता या ग्वाल्हेरच्या मठाचं दर्शन सर्वांनी घेतलं पाहिजे. दर्शन म्हणजे 5-10 मिनटात घेऊन नाही, पण तिथले सगळं
वाचन आपण केलं पाहिजे, तिथला इतिहास जाणला पाहिजे. मग त्या दर्शनामध्ये खरा आनंद आपल्याला मिळतो. तसा आनंद आपल्याला प्राप्त व्हावा एवढी इच्छा ठेवून मी या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय. नमस्कार करते. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. छान वाटलं ऐकण्यात.